दौरा सुरू आहे नांदेडमध्ये देखील बैठक झाली काय तुम्ही आढावा देता? सुरुवात दौऱ्याच्या माध्यमाने आज मराठवाड्याचा दौरा सुरू झाला. सकाळी जालना जिल्ह्याचा दौरा पूर्ण झाला. आता नांदेड जिल्हा सुरू झालेला, उद्या देखील नांदेड, हिंगोली, परभणी, नंतर बीड असा हा दौरा असणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील किंवा SIR चे काम सुरू आहे, PLAची नेमणुका आहेत, त्याचबरोबर पक्ष संघटना कशा प्रकारे वाढते, कशा प्रकारे कार्यकर्ते पदाधिकारी काम करतात, त्यांच्या काय काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहे, या सगळ्या गोष्टीवरती जे आहे एक सविस्तर आढावा जो आहे, चर्चा जी आहे ती करण्यात आली. सगळे आमदार महोदय या नांदेडचे हेमंत पाटील जे असतील, भंडारकर जे असतील, त्याचबरोबर कल्याणकर जे आहेत, आताच त्यांचा प्रवेश शिवसेनेमध्ये झाला असे शंकर अण्णा, हे सगळे उपस्थित होते. कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांशी चर्चा जी आहे ती सगळ्या विषयांवरती झाली आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष संघटना अजून कशी मजबूत होईल, त्याच्यासाठी काय काय करावं लागेल, या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो आढावा. भाजपला रोखायचं असेल तर मंत्रिपद द्यावं लागेल शिवसेनेच्या नेत्याला, अशी कार्यकर्त्यांनी मागणी केल्याचं कळतं. तुम्ही बसले होते आतमध्ये ना? कार्यकर्त्यांना माहितच नसेल. बघा, मला वाटतं प्रत्येक कार्यकर्त्याची मागणी असते आणि मला वाटतं निर्णय जो आहे शिंदे साहेब घेत असतात. योग्य पदाधिकाऱ्याला योग्य वेळी न्याय हे देण्याचं काम जे शिंदे साहेबांनी केलेलं येणाऱ्या काळामध्ये देखील तसंच. आता जे आहे तुम्हाला लगेच कळेल. मला वाटतं शिंदे साहेब पण असतील किंवा बाकी आमचे जे नेते आहेत समन्वय समिती, त्यांच्या बैठका ज्या आहेत होत आहेत. लवकरच आपल्याला कळेल की किती जागा ज्या आहेत कुठला कुठला पक्ष जो आहे तो लढतो. शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री दिल्लीला गेले. आज मला वाटतं कांद्याच्या प्रश्नांवरती इथे गृहमंत्री अमित शाह साहेबांबरोबर मीटिंग होती, चर्चा होती. त्याचबरोबर मला वाटतं जलजीवन मिशनची पण चर्चा त्या ठिकाणी CR पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होती. तर याच्यावरती चर्चा जी आहे त्या ठिकाणी झालेली आहे. सरकारने कांद्यासाठी देखील निर्णय जो आहे तो आता आज मला वाटतं घेतलेला आहे. विधान परिषदेत किती जागा मागतोय आपण? चर्चा झाली, मला माहिती नाही. मी तर सगळीकडे फिरतोय, कारण की याच्या अगोदर जो आहे तो नाशिक असेल, त्यानंतर ठाणे जिल्हा असेल, आता तिथून थेट आता मराठवाड्यामध्ये आलेलो. मला वाटतं शिंदे साहेब आणि त्याचबरोबर आमची समन्वय समिती त्याचे नेते जे आहेत ते त्याच्यावरती चर्चा करतात. जागेवर भाजप दावा करते, याची जागा तुमच्याकडे कोण म्हणाला तुम्हाला? मागणी केली ना भाजपच्या लोकांनी. मग तसंच मी म्हणालो तुम्हाला, प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते प्रत्येक जागा जी आहे ती लढला पाहिजे. निर्णय जो आहे तो वरिष्ठ पदाधिकारी नेते जे आहे ते घेत असतात. शिवसेना 12 वर्षापासून सत्तेमध्ये, नांदेड जिल्ह्याला आणखी मंत्रिपद योग्य वेळेला योग्य निर्णय जो आहे शिंदे साहेब घेते.